की रुपेशचं मनोगत आहे, माझं नाही. हां, तो कसं म्हणतोय, बाबा रिटायर होताना आठवणी आल्या आहेत दाटून. म्हणजे आपली पहिली परिस्थिती कशी होती, आताची कशी झाली, कोणत्या परिस्थितीतनं आपण गेलो आहे, या दृष्टीने बा त्याने म्हटलेलं आहे. बाबा रिटायर होताना आठवणी आल्या आहेत दाटून, तुम्हा सगळ्यांना आज सांगतोय वाटत. यावलमधून सुरू केली नोकरी. सासऱ्यांनीच दिली नोकरी, पण त्याच्याबरोबर दिली त्यांनी त्यांची छोकरी. आई ही पण आम्हाला छान मिळाली. तेथून झाली आमची बदली. होतं दह्याचं ते गाव. हळूच अभिजितचं झालं आगमन. आई बाबांच्या संसारात आला एक चिमटा दिवस. हळूहळू नोकरीचे दिवस जाताना माझा पण झाला जन्म. आई बाबांना वाटलं एक असावी मुलगी, पण दुसरा पण झाला मुलगा. हे अगदी खरं. दोनाचे झाले 4 माणसं घरात. बाळकडू आम्हाला झाले सुरू. जेव्हा फिरत होतो यावलच्या आयुष्यात. हळूहळू आमचे दिवस जाताना यावलची बाबांची झाली यावलून जळगावला बदली. पहिल्याने बाबांना आलं टेन्शन. पण आईने सांगितलं घेऊ नका टेन्शन, मी राहील अटेन्शन. जळगावला बांधले घर. केली खूप काटकसर. आईने केलं शिकवण्या. सायकलवर जाऊन आम्ही दोघा भावांनी केलं खूप शिक्षण. बाबांची इच्छा होती दोघांनी भाऊ इंजिनियर. संसारात खूप केली काटकसर. वाट होती काट्याकुट्यांची. वाट होती आमची काट्याकुट्यांची. संसारात जीव हळूहळू रमता रमता मुलांचे झाले 2चे 4. त्याच्यात आली एक राजकुमार. सगळ्यांनाच वाटला खूप आनंद. त्यानंतर त्रासाची कोणतीही पर्वा न करता बाबांची होत होती बदली. पण आमच्या संसारासाठी जळगावलाच ठेवलं घर. स्वतः जे काय कामाची वाटणी होती तिचं होतं नेहमी खूप टेन्शन. बरोबर. कधीतरी आईजवळ त्या गोष्टी ते बोलत. बरोबर. आमच्यापर्यंत कधीही हा प्रसंग त्यांनी दर्शविला नाही. पण हा प्रसंग आई वडिलांजवळ दर्शवला होता तेव्हा तुम्ही सांगितलं होतं की खुशाल पाचोऱ्याला निघून जा, पाचोऱ्याला रूम कर. शेवटी झाली पाचोऱ्याला बदली. करावी लागणार होती नोकरी. रिटायरमेंट घ्यायचं नाही, प्री रिटायरमेंट घ्यायचं नाही, याचं दिलं काकू काकांनी पाठवलं. शेवटी झाली. आयुष्याचा अनुभव वाटता वाटता शेवटी पाचोऱ्याला झालं रिटायर. म्हणून सांगतो बाबा रिटायर होताना आठवणी आल्या खूप दाटून. आज घेतो तुमच्या सगळ्यांसमोर वाट. मुलांना जे काय वाटतं ना त्यांच्या भावना खूप वेगळ्या असतात. त्यांना माहिती असतं की आपल्या आई वडिलांनी काय कष्ट केले आहे, वडिलांनी काय कष्ट केले आहे, त्यांचा एम काय होता आपल्या भावना.